बरेच जण असे आपण पब्लिक प्लेसमध्ये किंवा ट्रॅव्हल करत असतो किंवा काय ओळखलं की यार, आठवत नाही आता मला या माणसाला. हा, आठवत नाहीये या माणसाला, आठवत नाहीये. आम्ही बघतो ना तुमची रोज सिरियल, मग मी कसं ओळखेन तुम्हाला? ओपन आहे आमचं नातं, की तो चुकला तरी मी त्याला सांगते की नाही तू चुकलायस, हे चुकीचं आहे, हे असं करू नको. आणि तो रेडीली एक्सेप्टही करतो की हो माझं चुकलं. तुम्हाला पदोपदी असं रिलेट होईल की भाई मी हेच बोलत असते नेहमी, अरे ऐकत नाही माझं. आणि या एका नोटवरती त्यांनी मला विचारलं आणि माझ्यावर विश्वास ठेवला पहिल्या दिवसापासून. माझा 100% द्यायला पाहिजे. जोपर्यंत मी कोसळून पडत नाही तोपर्यंत तरी मी द्यायला हवं स्वतःचं. आणि वियर्ड फॅन मुवमेंट आहे का तुझी? हे तर तुझ्या कायम लक्षात राहणार आहे आता. पुढचा इंटरव्ह्यू देणार नाही मी तुला. नमस्कार, मी मधुरा शिधे आणि कलाकृती मिळणार तुम्हा सगळ्याच मनापासून स्वागत आहे. मराठी रंगभूमीवर लवकरच एक नवकोरं नाटक आपल्या भेटीला येतं, ज्याचं नाव आहे काटकोन त्रिकोण. आणि त्या निमित्ताने माझ्याबरोबर आहे तुमच्या सगळ्यांची आणि माझी लाडकी गोड मैत्रीण प्रियांका. हाय प्रियांका. हॅलो. कशी आहेस? मस्त. तू कशी आहेस? मज्जेत. आणि तुला भेटून मला मस्त वाटलंय, कारण खूप महिन्यांनी भेटलोय आपण. आणि मला छान तर जास्त ह्याचं वाटतंय की आपण कायम सेटवरती भेटतो आणि आज आपण इथे नाट्यगृहामध्ये बसून गप्पा मारतो, तर लोकेशन वेगळं. आणि मला वाटतं हे ह्याच्या इतकं भारी लोकेशन असू नाही शकत. खरंय खरंय, अगदी खरंय, अगदी खरंय. ऍब्सोल्युटली. आणि प्रत्येक आता आपण एकाच प्रोजेक्टसाठी गेले 2-3 वर्ष भेटतोय आणि त्याच्याविषयीच नेहमी बोलत असतो. आणि मला वाटतं की तुलाही बरं वाटत असेल की आपण एका वेगळ्या विषयावर बोलणार आहोत आज. येस. कशी चालली आहे तालीम? कसा सुरू झाला आजचा दिवस? आजचा दिवसच नाही, गेले 1.5 महिना हा खूप हेक्टिक आहे. डोक्याला खूप चालना देणार आहे. येस. म्हणजे आजचाच दिवस असं नाही तर गेल्या 1.5 महिना हा खूप हेक्टिक आहे किंवा डोक्याला चालना देणार आहे. कारण सतत एक नाटक म्हटलं ना की रोज एक नवीन चॅलेंज असतं. ते परफॉर्म करणंच नाही तर ते उभं राहण्याची जी प्रोसेस असते त्या प्रत्येक ह्याच्यामध्ये ते जे शोधणं असतं ते तुमचा मेंदू असा पोखरत असतो, सतत ऍक्टिव्ह असतो. तो त्याला कधीच आराम मिळत नाही. मला तर वाटतं मी गेली कितीतरी रात्र जेव्हा झोपते तेव्हा मी रात्री झोपेत पण तालीमच करत असते आणि स्वतःला विचारत असते आता हे वाक्य म्हण. आणि मला असं होतं की झोप, आता नाही कोणी आपल्याला विचारत, आपल्याला पाठ झालंय सगळं, तू झोप, टेन्शन नको घेऊ. पण ही जी एक्साइटमेंट आहे तर मला वाटतं ती एक्साइटमेंट नवीन प्रोजेक्टला घेऊन आणि ह्या सगळ्या गोष्टीला घेऊन असते आणि ती असावी. आणि ते पोटात भीती आणि दडपण हे सगळं सिरियलच्या बाबतीतही होतं, हे नाटकाच्या बाबतीतही होतं आणि चित्रपटाच्या बाबतीतही होतं. तर आत्ता मी ज्या गोष्टीचं दडपण घेते ते म्हणजे नाटक आहे. दडपण घेण्यामागे असं काही नाहीये की निगेटिव्ह काही नाही असं माझं म्हणणं आहे. चांगलं दडपण आहे, कारण नाटक खूप सुंदर आहे. त्यातून ते आधी होऊन गेलंय तेव्हा ते खूप गाजलेलं होतं नाटक. सो एक ते दडपण आहे की त्यांनी जे अचीव्ह केलं ते आपल्याला अचीव्ह करता येणार आहे की नाही. आणि ऑब्व्हियसली ज्यांनी पाहिलंय ते किंचित काय असेल ना नकळत कम्पॅरिझन होतं. तर ते कम्पॅरिझन झाल्यावर आपण उत्तीर्ण ठरू की नाही ही भीती आहे. आणि खूप छान कलाकारांसोबत मी काम करते. शरद काका असू देत किंवा सुयश असू देत. आणि स्पेशल थँक्स टू अजित सर. त्या माणसाने माझं कधीही काम पाहिलेलं नव्हतं. फक्त शिल्पाताईंनी रेकमेंड केलं की तू नाटकासाठी नटी शोधतोयस तर हिला इंटरेस्ट आहे करायला आणि ही बऱ्यापैकी आता फ्री असणार आहे, तर तुला विचारायचं असेल तर तू विचारू शकतोस तिला. आणि या एका नोटवरती त्यांनी मला विचारलं आणि माझ्यावर विश्वास ठेवला पहिल्या दिवसापासून. तर मी त्यासाठी थँक्यू म्हणते. कारण एखाद्याचं काम माहीत असेल तर त्याच्यावर विश्वास ठेवणं आणि त्याला ती अपॉर्च्युनिटी देणं ही एकीकडे. आणि आपण काम पाहिलेलं नाहीये तरी आपण हिच्याकडून करून घेऊ, हिला एक संधी तर देऊन बघू, हा विचार करणं हा मला वाटतं ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. सो हे नाटक माझ्या आयुष्यात दिलं मला, म्हणून अजित सरांना थँक्यू. आणि हे नाटक मुळात ज्यांनी लिहिलं की विवेक सर. मी प्रत्येक नाटक अदरवाईज वाचल्यावर मला एकदा परत वाचावं लागतं. कधी कधी असं वाटतं की नाही आपल्याला अजून नीट कळलेलं नाही, आपण परत वाचूया किंवा अजून त्याच्यात मजा येईल. पण हे नाटक जेव्हा मी पहिल्यांदा वाचलं तेव्हा फर्स्ट हँड मला त्याची इतकी जास्त मज्जा आली. मला काय भन्नाट लिहिलंय हे नाटक, की ज्यात सस्पेन्स आहे, ज्यात कॉमेडी आहे, ज्यात नाती आहेत.
आणि बदलणारी नाती आहे, तर इतक्या गोष्टी आहेत. आणि तरी सुद्धा म्हणजे प्रसंग जरी नेहमी घडणारे नसतील या नाटकातले, तरी ती माणसं इतकी आपल्या घरातली वाटतात आणि इतकी आपल्या आजूबाजूची वाटतात की ते परफॉर्म करताना जास्त मजा येते. मला त्यामुळे हे दडपण वगैरे एकीकडे, पण मला आता गेले काही दिवस आधी तर खूप दडपण होतं, पण आता तर मी आता सुटून मजा करायला आता ती लागले. एक्साइटमेंट आली आता हा. तुझ्यामध्ये ना. आता ती आता मजा करायला पाहिजे. हा. स्टेजवर आहोत आणि मजा नाही केली तर असं खरंय. शक्य नाहीये. तू मगाशी जर म्हणालीस की आता तू उत्तीर्ण होतेस की नाही हे बघूयात वगैरे, पण हो. मला असं वाटतं आता तू हे जे सगळं सांगितलंस ना, तर तुझं काम पाहिलेलं नसताना सुद्धा त्यांनी त्या भूमिकेसाठी तुला निवडलं. मला वाटतं इथेच तू उत्तीर्ण झालीस है ना. हे नशीब उत्तीर्ण झालं माझं. पण नाही आय एम डॅम शुअर की तू छान म्हणजे वाजवशीलच तुझा अरे रोल. थँक्यू. तूही आधी नाटक बघायला नक्की नक्की तर एक बघ. कशी बोलतेस का. पुढचा इंटरव्ह्यू देणार नाही मी तुला, नाही तर नाही, नाही, मी येणार, तुला येणार. तिकीट दाखवावं लागेल की हे बघ मी आले होते नाटकाला, आता इंटरव्ह्यू मी दे येणार, म्हणून. मी तुला छान भेटणार, तुला Yes. नाटक कसं वाटलं मला ते पण हो, आणि सांगणार. एखादी Yes. गोष्ट नाही आवडली तरी मला वाटतं की प्रेक्षकांनी हो. आम्हाला सांगावी, कारण मी माझ्या अनुभवातून हे पात्र उभं केलंय. कदाचित ह्याच्यापेक्षा वेगळा अनुभव एखाद्या स्त्रीचा असू शकतो किंवा एखाद्या पुरुषाचा असू शकतो, आणि तो त्या प्रकारे ते उभं करतो. पण मला जेन्युअनली असं वाटतं की प्रत्येक माणूस आपल्या अनुभवातून काहीतरी साकारण्याचा प्रयत्न करत असतो, आणि ते आम्ही सुद्धा करतोय. सो कदाचित हे 19-20 होऊ शकतं, पण आम्ही खूप मनापासून करतो, हे नक्की. क्या बात आहे. पण नाटकाचा विषय आहे नातं, हा एक महत्वाचा विषय, की मग ते वडील मुलाचं असू दे किंवा मग सुनेचं आणि वडिलांचं असू दे. मला ऐकायचं तुझ्या बाबांबरोबरचं नातं कसं आहे. किती ओपनली छान बोलतेस, बाबा किती मित्रासारखे आहेत. हो, तो अर्थात माझा मित्र आहे. म्हणजे माझे आई बाबा, मी कायम हे म्हणत असते की माझे आई बाबा माझ्या सगळ्यात जवळची वस्तू आहे, सगळ्यात जवळची व्यक्ती आहे, सगळ्यात जवळचं नातं आहे. तिन्ही गोष्टी आहेत. म्हणजे मी माझं आयुष्य त्यांच्याशिवाय इमॅजिनच नाही करू शकत. माझं आयुष्यच त्यांच्या अवतीभोवती असं गोल 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 फिरत असतं. आणि आता बाबांचे तर आज तुला किस्सा सांगते मी, तुला कळेल की ते नातं कसं आहे. की माझे बाबा KM हॉस्पिटलमध्ये कामाला आहेत, आणि त्यांची नाईट शिफ्ट होती काल, आणि माझी सुद्धा नाईट शिफ्ट होती सिरियलची. सो आणि काल तोही कामात होता आणि मी सुद्धा दिवसा कामात होते. सो आमची दोघांची झोप झाली नव्हती. पण आज मला शूटवरून नंतर इथे यायचं होतं 10 वाजता, आणि मी सकाळी 7 वाजता घरी पोहोचले आणि मला इथे यायचं होतं 10 वाजता. तर माझे बाबा सुद्धा 8 वाजता घरी पोहोचले होते. पण तरी मी म्हणत होते त्याला की तू येऊ नकोस मला सोडायला, मी जाईन. तरी तो पावसाचा ट्रॅफिक असणार आणि ट्रेनमधून नको, आता प्रवास नको, आराम मिळावा म्हणून तो ऑल द वे परत मला म्हणजे दादरला सोडायला आला. की तो KM लोअर परेल वरून तो जस्ट गोरेगावला आला होता, आणि गोरेगाववरून परत तो मला ऑल द वे दादरला सोडायला आला, आणि तो परत घरी गेला. सो मला वाटतं की आय थिंक ही सिच्युएशन फक्त बाबाच करू शकतात. हा इनफ सांगते की आमचं नातं कसं आहे. आणि खूप ओपन आहे आमचं नातं, की तो चुकला तरी मी त्याला सांगते की नाही तू चुकलायस, हे चुकीचं आहे, हे असं करू नको. आणि तो रेडिली एक्सेप्टही करतो की हो माझं चुकलं. आणि ऍट सेम टाइम की माझं काही चुकलं असेल तर तो बरेचदा मला ते सांगतो. तो मला वाटतं की हे गिव्ह अँड टेक असेल ना, तर त्या गोष्टी सोप्या होतात. खरंय. आणि आता ह्या नाटकाच्या निमित्ताने तू मगाशी म्हणालीस शरद सर पण आहेत, तर शरद सर मला वाटतं एक चालतं बोलतं विद्यापीठच आहेत, की इतक्या गोष्टी सांगून टाकतात पटापट बोलता बोलता, की त्यांच्याकडे फक्त बघून ऑब्झर्व करून. पण असे काही कलाकार असतात ना की बघूनच असं वाटतं की बापरे किती शिकायला मिळतं यांच्याकडे. हो, म्हणजे आता पण मी जेव्हा या प्रोसेसमध्ये ना, मी त्यांना बरंच ऑब्झर्व करायचे की ते कसं वाक्य घेतात, काय घेतात, ते ज्या प्रकारे ते वाक्य हाताळतात. मला गंमत वाटते की हे म्हणजे ते मला आयुष्यात कधी जर ते अचीव्ह करता आलं तर आय थिंक आय एम ब्लेस्ड. आणि तेही तेच म्हणतात की त्यांच्या आयुष्यात जे गुरु आले त्यांचं बघून बघूनच ते शिकले. तर मला असं वाटतंय की मग आता मी सुद्धा त्यांना बघून बघून शिकायला हवं. आणि मला संधी, म्हणजे माझं नशीब, देव आणि माझा काय जो काही कर्म असेल तो मला जर ही संधी देतो त्यांच्यासोबत काम करायची, तर मला वाटतं की मी त्याचा पूर्ण उपयोग करून घ्यायला हवा माझ्या आयुष्यासाठी. अगदीच. आणि खूपच कमाल माणूस म्हणजे शरद काका. आता ते नातं इतकं छान डेव्हलप झालं ना की इतकं खेळीमेळीचं आहे की त्यांना हक्काने काहीतरी सांगता येतं.
बोलता येतं, आपल्याला काय वाटतं ते शेअर करता येतं, तेही शेअर करतात. सो हे छान वाटतं मला. मला वाटतं हे ऑफ स्क्रीन बॉन्डिंग जेव्हा जास्त छान असतं ना तेव्हा ते काम करताना अजून मज्जा येत असेल ना तुम्हाला. हो, तो गिव्ह अँड टेक छान. छान होत असेल. मला सांग की तुला नाटक म्हटल्यावर सगळ्यात पहिलं डोळ्यासमोर काय येतं? म्हणजे तिसरी घंटा असेल किंवा कॅन्टीन असेल नाटकाचं किंवा ते दाद देणं असेल प्रेक्षकगृहामध्ये बसून, नाट्यगृहात बसून किंवा काही अजून काही असेल. नाटक म्हटलं ना की माझी कोर एक अशी गोष्ट आहे, ती मला वाटते ती म्हणजे प्रयोगाच्या आधी पाया पडणं. आणि सगळ्यांनाच माहिती आहे की स्टेजची एक विशिष्ट पूजा केली जाते, स्वस्तिक काढलं जातं, नारळ ठेवून तो चढवून आणला जातो परत, आणि प्रत्येक कलाकार त्या तिथे पाया पडतो, डोकं टेकवतो, आणि जर काही चुकत असेल तर रंगभूमीला सांगतो की मला सावरून घे, मला कधी धडपडू देऊ नकोस, असं मी तरी सांगते. मला माहित नाही प्रत्येक जण वेगळं काहीतरी मागत असेल. मी नेहमी हेच सांगते की मला कायम इथे उभं ठेव. कुठल्या ना कुठल्या मार्गाने माझा आणि तुझा सहवास कायम होत राहावा, ही मी तिच्याकडे कायम, त्या रंगभूमीकडे कायम मागणी मागत असते. की मी काही सर्वोत्तम कलाकार नाहीये, पण माझं नशीब चांगलं आहे की देवाने माझ्यात थोडीशी कला दिली आहे मला, आणि त्याचा मी ग्रेटफुल आहे की मी आज इथे परफॉर्म करते आणि मी आज तुझ्यामुळे लोकांना दिसणार आहे. सो मला वाटतं की ती जी गोष्ट आहे ना की ती माझ्यासाठी ऑर्थोडॉक्स वाटू शकते, की असं ना की देव असतो आपण म्हणतो, तसंच माझ्यासाठी ती रंगभूमीवर तिथे पूजा करणं, ती पाया पडणं आणि त्याच्याकडे मनापासून मागणं. तर मला तरी वाटतं की आता नाटक चालतं नाही चालत किंवा आपल्या कामाची दाद मिळते नाही मिळत ह्याच्या पलीकडे जाऊन त्यांनी मला कधी धडपडू दिलं नाही. सो मी त्या गोष्टीला ग्रेटफुल, आणि ती माझी इथे असं बसलेली मेमरी आहे. किती छान वाटलंय ऐकताना. म्हणजे मला असं कायम असतो एक डोक्यामध्ये प्रश्न की प्रत्येक जण काय विचार करत असेल ज्यावेळेस नाटक सुरू होणं, म्हणजे विंग मध्ये उभं राहून काय विचार येत असेल डोक्यात, किंवा एक तो पडदा आता ओपन होणार आहे, उघडणार आणि तिथे तुमचा पहिला सीन आहे, तुम्ही उभे आहात, काय थॉट येत असेल डोक्यामध्ये? म्हणजे माझा फार एक्सपिरियन्स नाहीये थिएटरचा. मला वाटतं शरद काका वगैरे किंवा इनफॅक्ट सुयश, अजित सर हे जास्त एक्सपिरियन्स्ड आहेत माझ्यापेक्षा आणि ते जास्त बेटर सांगू शकतील. पण मला विचारशील तर तू कितीही तालीम कर, जोपर्यंत तू स्टेजवर येऊन लोकांना फेस करत नाहीस ना, तोपर्यंत तुझ्या पोटातली भीती, ती एन्झायटी, ती नाही जात. त्यामुळे ते एकदा फेस केलं आणि एकदा तू काय म्हटलं ते स्टार्टर सारखं आहे, एकदा स्टार्टर लावलं की मग रिलॅक्स वाटतं. पण ते झाल्याशिवाय काही आपली एंट्री येईपर्यंत पोटात गोळा हे होतच राहतं. पण मला वाटतं ते व्हायला पण पाहिजे ना, कारण ती भीती चांगली असते. म्हणजे भीतीच न वाटणं हे जरा हे डेंजरस वाटतं मला. पण मला उलट वाटतं की तू म्हणतेस ते बरोबर आहे, आणि की भीती वाटायलाच हवी, कारण त्याच्यामुळे तुम्ही खूप अलर्ट राहता आणि तुमच्या कामाकडे खूप सिरियसली आणि खूप फोकस्ड राहता. कारण म्हणजे रिलॅक्स झालं ना की जरा गडबड होऊ शकते. त्यामुळे तुम्ही आणि स्टेजसाठी तर खूपच जास्त, आणि आपल्या कॅमेराला कसं एक रिटेक मिळतो, काय म्हणतो, एक संधी असते कायम सुधारण्याची. इथे जरी संधी असली तरी त्या क्षणी तुम्हाला ते उत्तमच द्यायचंय. तुझी अशी पहिली काय स्टेजवरची आठवण, जे मी मगाशी म्हटलं की विंग मध्ये उभं राहून हळूचकन बाहेर डोकून बघणं, त्याच्या किती किती ऑडियन्स आहे, ते हाऊसफुल दिसल्यानंतर जो एक पोटात गोळा येतो, किंवा बापरे आता एवढ्या सगळ्यांसमोर परफॉर्म करायचं, हे जे सगळे विचार असतात त्या लास्ट मिनिटला येणारे डोक्यात, तुझा काय अनुभव आहे, तुझ्या काय आठवणी आहेत विंगेतल्या? मला ना ते फ्लॅट्स असतात ना, तर तो एक कॉर्नर तयार होतो कोझी, तो कॉर्नर मला भयंकर आवडतो. मी आत्ताही रिहर्सलच्या वेळेला जेव्हा आम्ही तो सेट लावून जिथे रिहर्सल करायचो, तर माझी एंट्री येईपर्यंत किंवा मला असं इतर कुठे ठिकाणी जायला आवडायचंच नाही. त्या अशा 2 फ्लॅट्समध्ये एक कसं ते लहान असताना नाही का आपण असे उषा आणि चादरी लावून आणि टेबलवर आणि हे करतो आणि स्वतःचं एक घर तयार करतो, तसं मला ते घर किंवा तो एक कोपरा इतका छान वाटतो ना की मला बरं वाटतं तिथे, की सेफ फील करते मी. म्हणजे जितकं मला स्टेजवर छान वाटतं ना, तितकं मला ते विंगेत बसून आपण जे केलेलं असतं ते विंगेतून पाहणं मजा येते मला. आणि नंतर सगळेजण येऊन भेटतात, सांगतात काम कसं वाटलंय, ही एक वेगळीच प्रोसेस असते. म्हणजे मला वाटतं ह्याच्यासारखा तुम्हाला वेगळा आनंद दुसरा नसणार. 100% आपल्या कामाची पावती मिळणं
ही इतकी मोठी गोष्ट आहे आणि ती मिळालीही पाहिजे असं मला वाटतं की प्रेक्षकांनी येऊन अगेन मी नेहमी हे म्हणते की तुम्हाला एखादी गोष्ट जरी नाही आवडली, नाटकातली नाही आवडली, आमच्या कामातलं काही नाही आवडलं, तर ते आमच्यापर्यंत पोहोचू द्या. मग आम्ही आमच्यातल्या त्या सुधारणा करण्याच्या प्रोसेसमध्ये आहोत. तर तुम्हाला एखादी रिॲक्शन नाही आवडली, एखादी गोष्ट नाही आवडली केलेली, तर सांगा. आम्ही म्हणजे मी तरी करेन. मला आवडेल त्यात काहीतरी शोधून पाहण्यात की अच्छा तुला असं वाटतंय का तिथे असं घ्यायला पाहिजे, तर चला आपण बघूया घेऊन. असं ते मला नक्की आवडेल. अशी एखादी वियर्ड फॅन मुवमेंट आहे का तुझी? म्हणजे छान छान येऊन सगळेच सांगतात, पण अशी एखादी वियर्ड आहे की बापरे हे तर तुझ्या कायम लक्षात राहणार आहे आता, असं काही झालंय? अशी एखादी कमेंट किंवा अशी एखादी कॉम्प्लिमेंट? आता ते नाटकाच्या बाबतीत नाहीये, पण सिरियलच्या बाबतीत ना बरेच जण असे आपण पब्लिक प्लेसमध्ये किंवा ट्रॅव्हल करत असतो किंवा काय ओळखलं आठवत नाही आता मला या माणसाला, आठवत नाहीये या माणसाला, आठवत नाहीये. आम्ही बघतो ना तुमची रोज सिरियल, मग मी कसं ओळखेन तुम्हाला? त्यांना ते रिअलाइज नाही, त्यांना असं वाटतं की तेही आम्हाला रोज भेटतात. ही खूप गोड गोष्ट आहे. म्हणजे हे काय चेष्टेचा विषय नाही हा, पण त्या मोमेंटला इतकं असं होतं ना की कुठे भेटले मी यांना, कुठे भेटले, कुठे गेले होते तेव्हा हे समोर आले होते, काय आईशी रिलेटेड आहेत, बाबांशी रिलेटेड, इतका विचार होतो. आणि कट्टू ते म्हणतात की मी बघतो ना रोज सिरियल. अच्छा, आलं लक्षात, ठीक आहे. ही अशी गंमत आहे आणि मला आवडते ती. आणि आता नाटक, मालिका दोन्ही गोष्टी एकाच वेळेला तू करतेस, दोन्ही ती कसरत एक आहे सांभाळून. मला वाटतं मी खूप कलाकारांकडून ऐकते की ना प्रत्येकाचं हे कलाकार म्हणून स्वप्न असतं की एकाच वेळी नाटक, मालिका, सिनेमा तिन्ही गोष्टी. मला वाटतं त्यातल्या 2 तुझ्या पूर्ण आता होत आहेत. आता तिसऱ्याची मी पण वाट बघते. मला आवडतं बिझी राहायला. मी आता ऍक्च्युली खूप दमले, मी अनेक तास झोपलेले नाहीये किंवा काय. आणि ॲज अन ऍक्टर तुमचा मेंदू सतत ऍक्टिव्ह असतो. वाक्य लक्षात ठेवणं असू देत, ते जसं ठरवलंय तसं परफॉर्म करणं असू देत, त्या वेळेला त्या जागा उचलणं करणं, इतक्या गोष्टी तुमचा मेंदू सतत प्रोसेस करत असतो. आणि झोपणं असं मला वाटतं हे तेवढं सोडलं तर तो नट सतत त्याचा मेंदू चालूच असतो. आणि जेव्हा तुम्ही स्पेशली काम करत असता तेव्हा तर जास्त. त्यामुळे माझा आत्ता मेंदू कितीही थकलेला असला तरी मला मनातून समाधान आहे की मला जे आवडतं ते मी करतेय. आणि माझं नशीब चांगलं आहे की ती संधी मला मिळाली. कारण जेन्युइनली सांगायचं तर आज माझ्याहून अनेक चांगले कलाकार आहेत ज्यांना ती संधी मिळाली नाही म्हणून ते त्या संधीची वाट पाहतात. सो आता मी जर हा विचार केला किंवा मी असं म्हटलं की अरे यार मी खूप दमले आहे आणि मग आता कसं शूट करणार, कसं नाटक कसं हे करणार, तर मला असं वाटतं की ते हसतील माझ्यावर. ते म्हणतील की अरे यार तुला ती संधी मिळाली ज्याची आम्ही कधीपासून वाट बघत होतो. सो जर मला ते मिळालं तर आय शुड बी ग्रेटफुल. आणि मग मी माझा 100% द्यायला पाहिजे. जोपर्यंत मी कोसळून पडत नाही तोपर्यंत तरी मी द्यायला हवं स्वतःच. पण मला वाटतं एखादं काम करताना ना आपण किती थकलो असो, पण जर का आपल्याला त्याचं समाधान खूप असेल ना तर त्या कामाचं म्हणजे ते तास झोप मग ते काहीच वाटत नाही. करेक्ट, सेम. आणि नाटकाची उत्सुकता आहे, पण आता मी भूमिकेबद्दल तुला खूप नाही विचारणार, पण प्रेक्षकांना एक असतं की बाबा काय नक्की काय असेल. सो त्यांच्यासाठी थोडस एक सांगायचं असेल तर तुझ्या भूमिकेबद्दल काय सांगशील? मी भक्ती गोखले नावाची भूमिका साकारते. आणि ही जी बाई आहे ती गणितातली प्रोफेसर आहे, हुशार आहे, म्हणजे अकॅडमिक्स मध्ये हुशार आहे, तसं ती स्ट्रीट स्मार्ट आहे, तिला गोष्टी कळतात. आता प्रत्येक नवीन पिढी एक तिची विचारसरणी घेऊन येतं आणि त्या विचारसरणीला सतत त्याच्या पुढची पिढी आणि त्याच्या मागची पिढी सतत चॅलेंज देत असतं, जे आपणही फेस करतो, आपले आई वडीलही करत होते आणि आपली पुढची पिढीही करणार आहे. सो त्या चॅलेंजेसना आपलं मत कसं योग्य आहे पटवून देऊन पुढे जाण्याची धडपड तिच्यात आहे. आणि ती पण ऍट दी सेम टाइम ती धडपड असली म्हणून असं नाहीये की तिचं कोणावर प्रेम नाहीये. तिचं नवऱ्यावर प्रेम आहे, तिचं सासऱ्यांवर प्रेम आहे, सासूवर प्रेम आहे, किंवा तिच्या आई वडिलांवर प्रेम आहे, तिच्या मुलावर प्रेम आहे, तिच्या आजूबाजूच्या माणसांवर तिचं प्रेम आहे. पण तरी सुद्धा प्रेम असलं तरी आपण नाही का आई वडिलांबरोबर आपलं खूप प्रेम असतं, पण तरीही काही विचार असतात जे आपल्याला पटत नाही त्यांच्या बरोबर, तर आपण ते मांडतो. तशी ती मांडणारी आहे.
आणि म्हणून मला काय, मी आता मगाचपासून हेच सांगते सगळ्यांना की हे जे पात्र आहे किंवा हे तिन्ही पात्र, आबा असू देत, राहुल असू देत, भक्ती असू देत, हे तिन्ही पात्र तुम्हाला तुमच्या घरातली वाटतील, तुमच्या आजूबाजूची वाटतील, पण नाटकात ती इतकी छान गुंफली आहेत की ते इतकं छान त्या नात्यांमधलं पॉलिटिक्स दाखवलंय की प्रत्येक जणाला वाटत असतं की तुझं आणि माझं छान असावं, त्याला वाटत असतं तुझं आणि माझं छान असावं. हे आणि ह्याच्यात काही वाईट नाही, पॉलिटिक्स हे काही वाईट नाही, पॉलिटिक्स हे असतंच सगळीकडे आणि त्याची छान गुंतागुंत त्या नाटकात आहे. सो आणि मी स्पेशली आग्रह करेन की शक्य झालं आणि तुम्ही जर जॉईंट फॅमिलीत राहत असाल किंवा अगदी न्यूक्लिअर फॅमिलीत जरी राहत असाल तरी सुद्धा तुमच्या आई वडिलांना, सासू सासऱ्यांना, नवरा बायको, मुलं जे काय असतील, तुम्ही त्यांना घेऊन नाटकाला या. सहकुटुंब, सहपरिवार. हा, त्याची एक वेगळी गंमत आहे. कारण ना तुम्हाला पदोपदी, म्हणजे मी मस्करी करत नाहीये, तुम्हाला पदोपदी असं रिलेट होईल की भाई मी हेच बोलत असते नेहमी, अरे ऐकत नाहीत माझं. हे बघितलं ना, माझं तुला सेम रिहर्सलच्या वेळी हे किती रिअलाइज झालं की हे तर आपल्याच घरातले, असं तुला असं काही हे झालं? अगं पदोपदी म्हणजे जेव्हा वाचलं तेव्हापासून की हे रिलेशन असतंच. आणि अगेन भारतात, महाराष्ट्रात, मुंबईत असं काही नाहीये, अगदी कुठेही जा, परदेशात जरी गेली ना तरी मला वाटतं की आई मुलाचं नातं ते तसंच असतं, ते प्रेम तसंच असतं. त्यामुळे हे कुठल्याही जनरेशनला कोणालाही आवडेल, पटेल, रिलेट होईल असं नाटक आहे. क्या बात आहे. मला वाटतं अजून तू काही रिव्हील नाही केलं पाहिजे. मी करणारच नाहीये. पण नाही, मला खूप मस्त वाटलं तुझ्याशी गप्पा मला मारून, पण. आणि नाटकाच्या निमित्ताने ह्या गप्पा झाल्या त्यामुळे अजून जास्त छान वाटतंय. आणि खूप खूप शुभेच्छा तुला या नाटकासाठी. Thank you. आय होप की आपण लवकरात लवकर तुझ्या नव्या प्रोजेक्ट साठी भेटू आणि तो सिनेमा असेल. आणि तेव्हा मी या नाटकाचं तिकीट हिच्याकडे आहे का ते चेक करेन. तिला निदान फोटो काढून ठेवावा लागेल, नाहीतर मग मी तिला म्हणेन मी तुला इंटरव्ह्यू देणार नाही. पण मी तुला नाटकानंतर भेटायला येईन ना स्वतः. नाही, तरी सुद्धा नाही आलीस समजा किंवा नाही भेट झाली तर तुला पुरावा द्यावा लागेल. नाहीतर तेव्हा जर ही म्हणाली की नाही 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 आले होते मी नाटकाला, असं नाही चालणार. मी फोटो पण टाकेन. आणि तुझी छान मी रिॲक्शन घेईन की तुला आजच्या प्रयोगानंतर कसं वाटलं, म्हणजे तो प्रेक्षकांना पण की ही गेलेली बाबा. डन. आता बघूया हा व्हिडिओ येतो की नाही रिॲक्शनचा. ऑन कॅमेरा सांगितलं आता. खूप खूप ऑल द बेस्ट तुला. आणि असं छान छान काम करत राहा. थँक्यू गोडच तू, मला खूप छान वाटलं. आणि तुझे विचार ऐकून मला खूप छान वाटलं, जे जे तू सांगत होतीस मगाशी, मस्त वाटलं मला. थँक्यू सो मच. थँक्यू. आणि मी सगळ्या प्रेक्षकांना फक्त विनंती करेन की आम्ही खूप मनापासून खूप मेहनत करतोय हे नाटक तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची. आणि हे नाटक तितकंच ताकदीचं आहे जे तुम्हाला आवडेल. त्यामुळे मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की प्लीज 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 नाटक बघायला या. मला 100 नाही, 200 नाही, आता महिपत म्हणतो म्हणून सिरियल मध्ये 113% खात्री आहे की तुम्हाला ते आवडेल. बरं, पण हे ती प्रिया म्हणून नाही, ती प्रियांका म्हणून सांगते. ठरलं तर मग ऑडियन्स म्हणून सांगते. सो थँक्यू सो मच. थँक्यू. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.